नमस्कार, आपण पाहतात चांगलं न्यूज यूट्यूब चॅनल। सैदापूरमधील प्राचीन श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराला भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांनी तब्बल 9,72,00,000चा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे। डॉक्टर अतुल भोसले यांनी काही दिवसापूर्वी या मंदिरास भेट देऊन दर्शन घेत जीर्णोद्धारासाठी निधी आणण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता, तो आज पूर्ण केला। डॉक्टर अतुल बाबांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते विकास महामंडळाच्या जीर्णोद्धार योजनेत श्री पावकेश्वर मंदिराचा समावेश केला आहे। सैदापूरचे रहिवासी व महाराष्ट्र विधिमंडळातील माजी सचिव श्रीनिवास जाधव यांनी या मंदिराचा विकास आराखडा तयार केला आहे, त्यामुळे लवकरच जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात होणार आहे। प्राचीन पावकेश्वराचे मंदिर हे सैदापूरसह अखंड कराडकरांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे या मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार आहे।